ಸೊ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಒಬ್ಬರು ಫ್ರೆಂಡ್ ಅದಾರ. ಲೈಕ್ ನಾನು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ನಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಅವರೇ ಸಿಕ್ಕರು. ಮಾತಾಡ್ಸಕತ್ತಿದ್ದೆ. ಅವರು ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಸೇಲ್ಸಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ನೋಡಿ ಬರ್ರಿ ಏನೇನು ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಐತಿ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಜಾಬಿಗೆ, ಸೇಲ್ಸ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಜಾಬಿಗೆ, ಮತ್ತು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಏನೇನು ಇರ್ತೈತಿ, ಮತ್ತು ಎಷ್ಟು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಈ ಜಾಬಿಗೆ, ಏನು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಅದೆಲ್ಲ. अस्सलाम वालेकुम भाई, कैसे हैं? वालेकुम अस्सलाम अल्हम्दुलिल्लाह। आप कैसे हैं भाई? बढ़िया, हम बढ़िया। आप कैसे हैं अल्हम्दुलिल्लाह। भाई? कितने साल से रह रहे हैं इधर दुबई? मुझे बेजान हो गए कोई 3 साल, ऑलमोस्ट 3 साल मुझे। 3 ವರ್ಷದಿಂದ ದುಬೈದಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ. क्या कर रहे हैं दुबई में 3 साल से? मैं भाई शुरू से मैंने जो है ना वो लैपटॉप का काम किया, यानी फॉर एग्जाम्पल मैं एक लैपटॉप की शॉप में जॉब करता हूँ हम्म एज अ सेल्समैन, एज अ टेक्निकल ಸಾರ सॉफ्टवेयर हार्डवेयर एवरीथिंग। ಸೊ ದುಬೈಗೆ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು एक्सपीरियंस ಐತೆ ಅಂತ ಕೇಳೋಣ. कितने साल से मतलब आने से पहले कितने साल एक्सपीरियंस था इस फील्ड में? अच्छा, मैं आपको सही बताऊँ तो मेरा आने से पहले इस फील्ड में कोई एक्सपीरियंस नहीं था। जीरो एक्सपीरियंस? ज़ीरो एक्सपीरियंस है मेरा, और मैंने ये इधर ही आ गई हुई में शारजा में। हाँ हाँ इधर इसी शॉप पे मैंने जो है ना वो सारा इसकी जो स्टडी है, वो जो मतलब सीखने का हाँ हाँ सारा मैंने इधर से ही मतलब कहने का मतलब है आप जीरो एक्सपीरियंस से इधर आए और जॉब ज़ीरो एक्सपीरियंस से मैं इधर आया, और इधर आके मैंने ये बेसिकली मेरे भाई के फ्रेंड है, हाँ हाँ ठीक है। तो मैं इनके पास आया तो इन्होंने मुझे इधर मुझे जॉब रिक्वायर्ड थी, तो इन्होंने मुझे हायर किया, फिर इन्होंने मुझे काम भी सिखाया सारा, और फिर अपने पास हायर कर लिया, और तब से मैं यहीं हूँ। ಓಕೆ. ಅವ್ರ ಅಣ್ಣನ ಫ್ರೆಂಡನ್ನ ಇದು ಶಾಪು. ಸೊ ಅವರು ಹೈರ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಜಾಬ್ ಕೊಟ್ಟಿರುತ್ತೆ ಇವರಿಗೆ, ಜೀರೋ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್. ಇದೇ ಒಂದು ಅಡ್ವಾಂಟೇಜ್ ಏನಂದ್ರೆ, ಜೀರೋ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಪರಿಚಯ ಇದ್ರೆ ಫ್ರೆಂಡ್ಸು ಅಥವಾ ಪರಿಚಯದವ್ರು ಇದ್ರಂದ್ರೆ ಜಲ್ದಿ ಜಾಬ್ ಸಿಗ್ತೈತಿ. अगर भाई किसी को ಯಾರಿಗಾದ್ರೂ एक्सपीरियंस ಇತ್ತಂದ್ರೆ ಅವರು कैसा ढूंढ सकते हैं कोई एक्सपीरियंस आदमी है तो? हाँ, आपको किसी को एक्सपीरियंस है तो उसके लिए जैसे बहुत से लोग आते हैं मुख्तलिफ कंट्री से, पाकिस्तान से, इंडिया से, बांग्लादेश से, लेकिन अब जब एक्सपीरियंस नहीं है तो जॉब ढूंढना थोड़ा डिफिकल्ट होता है। तो अगर तो आपके पास एक्सपीरियंस है तो आपके लिए जाहिर सी बात है ईजी रहेगा जॉब ढूंढने के लिए, और आपको सैलरी पैकेज भी जो अच्छा मिलेगा। ಸೊ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಈಸಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಕೆಲಸ ಹುಡ್ಕ್ಲಕ್ಕ. ಫ್ರೆಶರ್ ಇದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತಾರ. सैलरी ಎಷ್ಟು ಇರ್ತೈತೆ ಕೇಳೋಣ. भाई अगर नया आता है ना ये जॉब ढूंढने आपका फील्ड में, टेक्निकल और सेल्स, क्या सैलरी वो मांग सकता है? अब डिपेंड करता है उसके एक्सपीरियंस पे। हाँ, अगर फ्रेशर है, कुछ नहीं आता फॉर है. एग्जांपल जैसे मैं था, जीरो एक्सपीरियंस था, फर्स्ट टाइम यूएई में आया, मुझे कुछ आइडिया भी नहीं था क्या सैलरी होती है इस फील्ड में, क्या नहीं है, तो मुझे कुछ भी देते तो मैं रखता। तो अब जैसे मेरा फॉर एग्जांपल 3 इयर्स का एक्सपीरियंस है, तो अब डिपेंड करता है। अगर मैं मतलब जाता हूँ कहीं पे भी जॉब अप्लाई करता हूँ तो मुझे 2200 2500 लाइक इस तरह जो है ऑफर्स मिलती भी हैं, और लेकिन मैं वो डिपेंड करता है अभी आपको मतलब किस कैटेगरी की में आप काम कर रहे हैं, यानी ओनली सेल्समैन है या टेक्निकल भी है, या फिर ये चीज़ें सारी जो है ना मैटर करती हैं। ಸೊ 1-2 ವರ್ಷ 3 ವರ್ಷ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇತ್ತು. ಲೈಕ್ ಇದಕ್ಕೆ ಭಾಳ ಎಜುಕೇಷನ್ ಏನು ಬೇಕಾಗಲ್ಲ. 12ನೇ ಅಥವಾ ಡಿಗ್ರಿ ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಂಥವ್ರಿಗೆಲ್ಲ ಇಂಥಲ್ಲಿ ಇಂಡಿಯನ್ ಕರೆನ್ಸಿ ಒಂದು 50,000 to 60,000 ರುಪೀಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಇಂಡಿಯನ್ ರುಪೀಸು. ಐ ಥಿಂಕ್ ಇದು ಒಳ್ಳೆ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಅನ್ಕೋಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಫ್ರೆಶರಾಗಿ ಬಂದರೆ ಇಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಾರೆ, ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಒಂದು 50,000 to 60,000 ರೂಪಾಯಿ. ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲಾರ್ದವ್ರು 10ನೇ 12ನೇ ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು ಅಂದ್ರೆ और क्या क्या फैसिलिटी देता है भाई? रहने के लिए देते, खाना देते, क्या? वो भी सबका अपना अपना कंपनी के हिसाब से होता है। कुछ कंपनीज जो है वो एवरीथिंग जो है एवरीथिंग जो कहते हैं कि सारा कुछ, यानी वीज़ा, रूम, खाने का खर्चा जो सारा हमारा होता है। कुछ का सबका अपना अपना होता है। कुछ कंपनीज का होता है वो वीज़ा नहीं देते, बाकी चीज़ें देते हैं। कुछ कंपनीज होती हैं वीज़ा देती हैं लेकिन रूम नहीं देती, खाना नहीं देती। डिपेंड करता है कि सबका अपना अपना होता है। ಓಕೆ. ಸೊ ಏನು ಹೇಳಿದಾರೆ, ಡಿಪೆಂಡ್ಸ್ ಆನ್ ಕಂಪ್ನಿ. ವೀಸಾ ಮತ್ತು ಊಟ, ರೂಮು ಕೆಲವ್ರು ಕೊಡ್ತಾರೆ, ಕೆಲವ್ರು ಕೊಡಲ್ಲ. ಡಿಪೆಂಡ್ಸ್ ಆನ್ ಕಂಪ್ನಿ ಮ್ಯಾಗ ಹೋಗ್ತದಂತ. ಸೊ ಈಗ ಇವರಿಗೆ ಬ್ಯಾಕ್ ಎಂಡಲ್ಲಿ ನನಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಾರಂತ ಫೆಸಿಲಿಟಿ, ವಿಚ್ ಈಸ್ ಗುಡ್. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇವರು ಪಾಕಿಸ್ತಾನದವ್ರು ಇರೋದ್ರಿಂದ ಇಂಡಿಯಾದ್ರಿಂದ ಡಬಲ್ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಆಗ್ತೈತಿ, ಇಂಡಿಯಾದಕ್ಕಿಂತಲೂ ಡಬಲ್ ಆಗ್ತೈತಿ.
ಸೊ ಅದು ಮೋರ್ ದೆನ್ इनफ ಅವ್ರಿಗೆ. फिर भाई कैसा लगा दुबई? बहुत अच्छा लगा दुबई आके. हाँ हाँ एक्चुअली में मेरा भाई ऑलरेडी दुबई थे, बड़े जो मुझसे बड़े हैं, हाँ तो काफ़ी बातें सुनी थी दुबई के बारे में. हाँ. काफ़ी कुछ सच भी हुआ उसमें से, हाँ और कुछ नहीं भी हुआ. जैसे जैसे कि अगर मतलब सुनने में तो आता है कि दुबई जा रहे हैं तो मतलब लाइक बहुत सी खुशियाँ होंगी, बहुत पैसा कमाएंगे, इस तरह ये वो, लेकिन वो सब कुछ रियलिटी में नहीं होता. हाँ. जब आप आते हो तब वो सेम नहीं होता. हाँ हाँ ठीक है, मतलब कुछ होता भी है 20-30%, लेकिन 100% वो चीज़ नहीं होती. जो माइंड सेट होता है कि जाएंगे तो कोई इस तरह हाँ 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 हो जाएगा, लेकिन वो नहीं होता. ಹಾಂ ಹಾಂ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ದುಬೈ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಲೈಕ್ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ ಇರ್ತೈತಲ್ಲ, ಅದನ್ನು ಒಂದು 20-30% ಓಕೆ ಆಗ್ಬೋದು, ಬಟ್ 100% ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ ತಕ್ಕಂಗೆ ಇರಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತಾರ. ಅದು बट अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का एहसान है. मतलब जितना भी है इंसान को अल्लाह का शुक्र करना चाहिए. इंसान तो जितना भी अल्लाह देता है, लेकिन इंसान जो है ना वो शुक्र नहीं करता. लेकिन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का एहसान है बहुत. ಸೊ आप अल्लाह हम बोलते हैं भगवान दोनों एक ही है. ಅವರು ಹೇಳೋ ವಿಷಯ ಏನಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಓಕೆ ಆಗ್ತೈತಿ, ಮುಂದೆ ದೇವ್ರು ಕೊಡ ಇರ್ತಾನೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಕತ್ತಾರ. ಸೊ ಇದಾಗಿತ್ತು. ಒಬ್ಬ ಯಾರಾದರೂ ಹೊಸದಾಗಿ ದುಬೈಗೆ ಬಂದ್ರೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಗಾಯಿ, ಈ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಲೈಕ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ರಿಪೇರಿ ಆ ಥರದ್ದು, ಅಥವಾ ಸೇಲ್ಸ್, ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಸೇಲ್ಸ್ ಆ ಥರದವ್ರಿಗೆ ಈ ಥರದ್ದು ಒಂದು ಸ್ಯಾಲರಿ ಇರ್ತೈತಿ. 60, 70, 80 ಸಾವಿರ ತನಕ ನೀವು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಫ್ರೆಷರ್ ಆಗಿ ಬಂದ್ರೆ ಅಥವಾ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಆಗಿ ಬಂದರು. ಫ್ರೆಷರ್ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ, ಯೂಶ್ವಲಿ ಫ್ರೆಷರ್ಸಿಗೆ ಯಾರಾದ್ರು ಕನೆಕ್ಷನ್ಸ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಜಲ್ದಿ ಸಿಗ್ತಾವೆ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಆಗ್ತೈತಿ. ಯಾರು ಕನೆಕ್ಷನ್ಸು, ಫ್ರೆಂಡ್ದು ಫ್ರೆಂಡ್ ಅಥವಾ ರಿಲೇಟಿವ್ಸ್ ಫ್ರೆಂಡ್ ಈ ಥರ ಇದ್ರೆ ಓಕೆ. भाई किस जगह में, किस लोकेशन में ज़्यादा जॉब ढूंढ सकते हैं? कोई आके डोर टू डोर अगर जॉब ढूंढना है तो? अगर फॉर एग्जाम्पल जैसे ये मुझे तो इसी फील्ड का पता है, हाँ. लैपटॉप का तो उसी फील्ड का तो मुझे इतना आइडिया नहीं है. तो आपको जैसे इसी फील्ड में आना तो फिर JNP से अच्छी जगह पर होगी. हाँ मैं भी सुना मतलब ये पूरे यूए की सबसे, पूरे यूए की नहीं, इवन के पूरे एशिया की सबसे बड़ी मार्केट है हाँ. JNPC. आपको यहाँ से आपके पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, सऊदीया, युगांडा, मुख्तलिफ कंट्रीज़ में यहाँ से माल डिलीवर होता है. ये हाँ. एशिया की सबसे बड़ी मार्केट है इस वक्त, JNP, शारजा JNP लैपटॉप मार्केट. हाँ आपको यहाँ से प्राइस भी अच्छा मिलता है, चीज़ भी अच्छी मिलती है, क्वांटिटी में भी मिलती है. ये सबसे बड़ी मार्केट जो एशिया की वो इस वक्त ये है. ಏಷ್ಯಾದಲ್ಲೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಯೂಸ್ಡ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ದು JNP ಸಿಗ್ನಲಲ್ಲಿರೋ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತಾರ. ಇನ್ನೂ ನಾನು ಆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ತಿರುಗಾಡ್ತೀನಿ, ಅದರದೊಂದು ಬೇರೆ ವಿಡಿಯೋ ಬರ್ತೈತಿ. ಸೊ ಯಾರಾದರೂ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ರಿಪೇರಿ ಅಥವಾ ಸೇಲ್ಸ್ದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಸೇಲ್ಸ್, ರೀಸೇಲ್ಸಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಥವಾ ಹುಡುಕ್ತೀನಿ ಅನ್ನೋವಂಥವ್ರು ಇದ್ರಿ, ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ನೀವು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಹುಡುಕ್ಬೋದು, ನಿಮ್ಗೆ ಆಪರ್ಚುನಿಟಿ ಅದಾವ, ಸಿಗ್ತಾವಂತ. ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ಲೈಕ್ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಸ್ಕೇಲ್ನಾಗ ಅದಾವಂತಲ್ಲ, ಆ ಥರದೂ ಮಾತಾಡತ್ತಿಲ್ಲ. ಲೈಕ್ ಮಾಸ್ ಸ್ಕೇಲ್ನಾಗ ಹೈರಿಂಗ್ ಆಗತ್ತೈತೆ, ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತಿಲ್ಲ. ಓಕೆ ಬಂದು ಹುಡುಕಿ ಒಂದು 2-3 ತಿಂಗಳು ವೀಸಾದಾಗಿದ್ದು ನೋಡ್ಬೋದು, ಸಿಗ್ತಾವೆ. और भाई खाना का क्या मसला है, एडजस्ट हो गया इधर? हाँ, खाने का तो शुरू में नहीं था, वो थोड़ा मुश्किल होता था, लेकिन अब तो एडजस्ट हो गया. और वेदर कैसा है बाहर? वेदर तो काफ़ी हॉट है. वेदर का तो आपको यूएई का पता ही है, वेदर तो हाँ. काफ़ी हॉट है. ಭಾಳ ಜನ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ ವೆದರ್ ಎಷ್ಟು ಖರಾಬ್ ಇರ್ತೈತಿ, ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಬಿಸಿಲು ಇರ್ತೈತಿ ಹೊರಗಡೆ. ಎಸ್ಪೆಷಲಿ ಜೂನ್ ಜುಲೈದಾಗಂತೂ ಹೊರಗೆ ಕಾಲಿಡೋಂಗಿರಂಗಿಲ್ಲ. ಊಟ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗ್ಯದಂತ ಇವ್ರಿಗೆ. ಅವರು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಾನ್ ವೆಜ್ ತಿಂತಾರ, ನಡಿತೈತಿ. ನಾವು ನಾನ್ ವೆಜ್ ತಿನ್ನಂಗಿಲ್ಲ, ನಮಗೂ ಭಾಳಷ್ಟು ಆಪ್ಷನ್ಸ್ ಅದಾವು. फिर भाई लास्ट कोई क्या कुछ बोलना चाहते हैं? कोई आना चाह रहा है तो इधर इंडिया से या पाकिस्तान से कोई आता है तो क्या बोलना चाहते हो? बस आए, अपने ख्वाब लेके आए, सपने लेके आए, जैसे हम आए थे. हाँ बाकी अल्लाह पे छोड़ दें. इंशाल्लाह मेहनत करें, हाँ एक दिन आपको उसका फल ज़रूर मिलेगा. बहुत बढ़िया बात कही है आपने. ಸೊ ನಿಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ನೀವು ಮಾಡಿರಿ, ಬರ್ರಿ, ಟ್ರೈ ಮಾಡಿರಿ, ಸಿಗ್ತೈತಿ, ದೇವ್ರು ಕೊಡೋಂಗೆ ಇರ್ತಾನೆ, ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ತಾನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಮಾತು ಹೇಳಕತ್ತಾರೆ ಇವರು. ಭಾರಿ ಚಲೋ ಮಾತು ಹೇಳ್ಯಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ 100% ಹೋಪ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಸಿಗ್ತೈತಿ, ಇಲ್ಲಿ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ನೀವು ಛಲದಿಂದ ಬಂದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಒಂದು ಕಡೆ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀರಿ. ನೀವು ಅಲ್ಲೇ ಇದ್ದು ನಾನು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ, ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲಿ ತನಕ ಕಾಲು ಹೊರಗಿಡಂಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ನೀವು ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ. ಒಳ್ಳೇದು. ಯಾರಾದರೂ ನೋಡ್ತಿದ್ರ ಈ ರಿಲೇಟೆಡ್ ಲೈಕ್
ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಸೇಲ್ಸ್ ಅಥವಾ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಜಾಬ್ಸ್ ಏನಾದರೂ ಹುಡ್ಕಾಕತ್ತಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಇದನ್ನು ಕನ್ಸಿಡರ್ ಮಾಡಿರಿ, ನೋಡಿರಿ. ಹಂಗೈಲೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಮಾಡಿರಿ, ಒಂದು ಶೇರ್ ಮಾಡಿರಿ. ಮತ್ತು ಮುಂದಿನ ನೋಡೋದಾಗ ಸಿಗ್ತೀನಿ. ಮತ್ತು ನಾನು ಏನಾದರೂ ಕ್ವಶನ್ಸ್ ಮಿಸ್ ಮಾಡಿರ್ಬೋದು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಈಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೀನಿ ಈ ಥರ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಮಾತಾಡೋದು. ಭಾಳಷ್ಟು ಕ್ವಶನ್ ಮಿಸ್ ಮಾಡಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಭಾಳ ವಿಷಯಗಳನ್ನ ನಾನು ಹೇಳೋದನ್ನ ತಪ್ಪಿಸಿರ್ಬೋದು. ಅದನ್ನ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ, ಅದನ್ನು ನಾನು ಇಂಪ್ರೂವ್ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಮುಂದಿನ ಸರಿ ಸಿಗ್ತೀನಿ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಟೇಕ್ ಕೇರ್, ಬಾಯ್ ಬಾಯ್.